पुरस्कार प्रदान केलेला आहे। पुढच्या मॅचला होते सुरुवात। सामना आहे क्रिशा स्पोर्ट जावली विपक्ष महाकाली वॉरियर्स यांच्यामध्ये। पुढील सामना होते सुरू। त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम राहिलेलं आहे, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष अरुणभाई कदम यांचा एक आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया। स्पर्धा कोणत्याही तालुक्याच्या असू द्यात आणि त्या स्पर्धेला आवर्जून ज्यांची हजेरी असते ते अरुणभाई कदम, एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, आणि या व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान बापू पार्टे यांच्या शुभ हस्ते करत आहोत। त्यानंतर विजय दादा झुनगर यांचाही आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा स्नेहपूर्वक आणि आदरपूर्वक सन्मान विजय दादा झुनगर यांचा आपण करत आहोत। आणि पुढील सामन्याला होते सुरुवात। दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामना सुरू करा आणि 12वा खेळाडू हा कंपल्सरी आहे। पहिला बॉल पडण्या अगोदर 12वा खेळाडू नसेल तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। ही सूचना तुम्हाला वारंवार दिली जाणार नाही, याची नोंद सर्व संघांनी घ्यावी। मॅचला होते सुरुवात। दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा। क्रिशा स्पोर्ट जावली विपक्ष महाकाली वॉरियर्स यांच्यामधलं हे क्रिकेटचं युद्ध आता होते सुरू। पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल। मॅचला होते सुरुवात आणि एका बाजूला बॅटिंग करत असताना आता क्रिशा स्पोर्ट जावली या संघाने नाणेफेकीचा कौल हारला आणि कौल जिंकला होता। या सामन्याचा महाकाली वॉरियर्स या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी क्रिशा स्पोर्ट जावली या टीमला आमंत्रित केलेला आहे। बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी आलेली आहे। अजिंक्य गोळे हादगेकर आणि त्यांच्या जोडीला जय सुर्वे ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गाव आहे पिंपरी, नाव आहे राहुल वांगडे। मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल या सामन्याचा राहुल वांगडे, राईट आर्म राऊंड द विकेट, समोर अजिंक्य गोळे हादगेकर। पहिलाच बॉल अंगावरती येणारा, पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न। पहिल्याच बॉलच्या पाठीमागे एक सिंगल इथे अंकित केलेली आहे। सुरुवात जर तुम्ही पाहिलीत ना तर सावध सुरुवात आहे। टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल पाठीमागच्या बाजूला गेला। एक धाव अजिंक्य यांनी धावून पूर्ण केली आणि स्ट्राइक वरती आणलेला आहे आता जय सुर्वे यांना। जय सुर्वे जे डांगरेकरचे आहेत, प्रारंभिक जोडीमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत। जोडीला अजिंक्य गोळे आहेत। पहिला बॉल जर आपण पाहिला ना तर एका धावेचा होता। दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका। राहुल वांगडे बॉल क्रमांक 2। यावेळेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर डावी एसटी सोडून चाललाय, पण सूर्यकांत आडावसर कळवतायत की दिशा या बॉलची खराब आहे, काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता, इथे पॅडवरती ठेवण्याचा प्रयत्न होता। टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी चांगली घेतली, वेगही चांगला होता, परंतु ती दिशा होती ती डाव्या एसटीच्या बाहेर होती आणि पंचांनी या दिशेला स्पष्ट नकार दिलाय। आता एंड बदललाय आणि आता इथून पुढे ओव्हर द विकेट राहुल वांगडे पुन्हा तयार होत आहेत। हा फटका सी कॉर्नरच्या दिशेने निघालाय। गवतातून मार्ग काढत खेळाडू धावत आलेले आहेत। बॉल उचलतील, टाकतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या दोन फलंदाजांनी केला आणि दुसरी धाव अगदी सहजरित्या येथे होते पूर्ण। धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलेली आहे। बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा प्रथम बॅटिंग करत असताना टीम क्रिशा स्पोर्ट जावली टॉस जिंकला होता महाकाली वॉरियर्स या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। दोन्ही संघांबद्दल आपण निवड प्रक्रियेदरम्यान चर्चा केली होती आणि मुलाखतीमध्ये आपण चर्चा केली की संघाचं जे नाव आहे त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी महती आहे। पायांवरती असणारा बॉल फ्लिकचा फटका आहे। मनगटाचा वापर चांगल्या प्रकारे या फटक्याच्या पाठीमागे केला, पुन्हा दुसरीचा प्रयत्न केलाय आणि एकेरी दुहेरी धावा देत स्कोर बोर्डला पुढे नेलाय। एकेरी दुहेरी धावा म्हटलं ना की स्कोर बोर्डला नेहमी नवसंजीवनी देतात आणि या धावा धावसंख्येला पुढे घेऊन धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 धावा 0 गडी बाद। एका बाजूला आपण चर्चा करतोय क्रिशा स्पोर्ट जावली हा संघ आहे आणि त्याचे संघ मालक आहेत विक्रांत दादा गावडे आणि सुनील दादा गोळे यांच्या मालकीचा संघ आहे। आणि या संघाचं जे नाव आहे क्रिशा स्पोर्ट जावली हे सुनील भाऊ गोळे यांच्या कन्येचं नाव आहे, त्यांनी आपल्या संघाला दिलेलं आहे। म्हणजे संघांची जी नावं असतात ना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी महती असते। पुन्हा एकदा राहुल वांगडे तयार।
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता साधता आलेली नाहीये. रबर बॉल, टेनिस बॉल दोन्ही फॉर्मॅटमध्ये फरक आहे. फॉर्मॅट बदलला तसं बऱ्याचशा गोष्टी बदलतात. बॉल, बॅट, सर्व काही गोष्टी बदलतात. शूजही बदलतात, खेळपट्टी बदलते. टेनिसला मातीची खेळपट्टी असते बहुधा, परंतु रबर म्हटलं की कॉन्क्रीटची खेळपट्टी असते आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बदलतात. बॅटही बदलते. टेनिस बॉलला बॅटचं वजन अधिक असतं, रबर बॉलला बॅटचं वजन हलकं असतं, कारण बॉलचंही वजन हलकं असतं. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी रबर बॉल क्रिकेटमध्ये बदलतात. पुन्हा गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल खोलवर पद्धतीचा आहे, बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न. अनुभव चांगला आहे राहुल वांगडे यांच्याकडे आणि त्याच अनुभवातून त्यांनी काही बॉल इथे हाताळलेले आहेत. एका बाजूला मोठ्या फटक्यांसाठी झगडावं लागलं दोन आक्रमक फलंदाजांना, अजिंक्य गोळे आणि जयेश सुर्वे यांना. धावसंख्या आहे पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना 8 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकातला आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅटिंगसाठी जयेश सुर्वे तयार, स्ट्रायकर एंडला. थोडा वेळ बॉल निश्चित हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आहेत, धावत येत आहेत. बॉल उचलतील, पुन्हा टाकतील. या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना क्रिशा स्पोर्ट जावलीने बनवलेले आहेत बिनगडी बाद 10 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. प्रारंभिक जोडी तळ ठोकून बसलेली आहे. बॅटिंग करताना अजिंक्य गोळे यांनी 2 बनवलेले आहेत. जयेश सुर्वे 7 वरती बॅटिंग करत आहेत आणि विनंती आहे की दोन्ही संघांना की आपण टीम मीटिंग प्रत्येक षटकाच्या पाठीमागे घेऊ नका, ही विनंती आहे. त्यासाठी आपण एकत्र येऊ नका, कारण अजून भरपूर सामने बाकी आहेत आणि त्यासाठी विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात आणि ओव्हर नंबर 2 साठी विशाल भिल्लारे गाव करंजे यांना आमंत्रित केलेलं आहे गोलंदाजीच्या रनवेवरती. षटक क्रमांक 2 साठी संघाला पहिलं सुयश मिळवून देतील का विशाल भिल्लारे, कारण संघाला आतापर्यंत पहिलं सुयश मिळालं नाही. पहिलं षटक राहुल वांगडे यांनी चांगल्या रीतीने हाताळलं, परंतु संघासाठी विकेट प्राप्त करू शकले नाही. परंतु आता ओव्हर नंबर 2 मध्ये हे षटक हाताळण्यासाठी विशाल भिल्लारे राईट आर्म राऊंड द विकेट. समोर अजिंक्य गोळे. आपटलेला बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी मोठा फटका, नाही होणार धावांचा तोटा. षटकार राऊंड द विकेट. विशाल भिल्लारे त्यांच्या पहिल्याच बॉलवरती क्रीजच्या खोलीचा वापर करत अजिंक्य गोळे हातगेगर यांनी बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. डोळ्यांना गारवा देणारा हा फटका. षटकार. आतापर्यंत अजिंक्य गोळे शांत होते, परंतु आता अजिंक्य गोळे यांनी आक्रमण करायला सुरुवात केली. बराचसा अनुभव त्यांच्याही गाठीशी आहे. बरंचसं क्रिकेट त्यांनी पुणे विभागातलं किंवा ग्रामीण क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळलेलं आहे. त्याचबरोबर ज्या खेळाडूंना जेवण करायचं आहे त्यांना विनंती आहे की व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली आहे, आपण येऊन ते जेवण करू शकता. स्नेहभोजन ज्या खेळाडूंना करायचं आहे त्यांना विनंती आहे की आपण येऊन जेवण करू शकता, त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. लोअर फुलटॉस होता, सी कॉर्नरला खेळाडू आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. एक चांगली पार्टनरशिप या क्रिशा स्पोर्ट जावलीसाठी उभी राहते. सुरुवातीचा खेळ आपण पाहिला की सुरुवात या टीमने अगदी हळवार पद्धतीने केली होती, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये आक्रमण केलं. परंतु या बॉलचं कौतुक करावं लागेल विशाल भिल्लारे यांचं, कारण ज्या प्रकारे पहिला बॉल त्यांचा महागडा होता, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक करणारा बॉल टाकलाय, मनोबल वाढलंय. यावेळेला बॉल हवेत आहे. हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी सबसे हटके 100%. बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत अजिंक्य गोळे हातगेगर आहे त्यांचं गाव. एक क्वालिटी स्ट्रोक सफल झाले. हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे अजिंक्य गोळे यांच्या बॅटमधून. हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचं शरीरावरचं नियंत्रण निसटलं आणि बॉल हातातून निसटला. बालंबाल बचावलेले आहे, जीवनदान मिळत आहे. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळताना पायाखाली निसरडा रनवे असतो आणि त्याचा प्रत्यय आला. धावताना थोडंसं शरीरावरचं नियंत्रण निसटलं आणि तो झेल हातामधून निसटला. बालंबाल बचावलेले आहे, जीवनदान मिळत आहे. परंतु या प्रकारच्या कॅचेस संघासाठी पकडाव्या लागतील. पुन्हा एकदा विशाल भिल्लारे राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल थोडासा पुढे ठेवला, टप्प्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. काही बॉल जर तुम्ही पाहिले तर विशाल भिल्लारे यांनी पाठीमागे ठेवले होते, परंतु हा बॉल जर तुम्ही पाहिला ना थोडासा पुढे सोडला, म्हणजे भिन्नतेने
एखादी गोष्ट करणं फार महत्त्वाचं आहे, किंबहुना गोलंदाजी करताना तुम्हाला प्रत्येक टप्पा हा वेगळ्या प्रकारे हाताळावा लागतो आणि त्याचाच प्रयत्न विशाल भिल्लारे यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 धावा धावफलकावरती आहेत. आपटलेला बॉल हवेत खेळलाय, बॉल आकाशाला गवसणी घालतोय, लांबी कमी पडली आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिलं सुयश महाकाली वॉरियर्स या टीमला विशाल भिल्लारे यांनी मिळवून दिलाय आणि धक्का क्रमांक पहिला क्रिशा स्पोर्ट जावली लागलाय. जयेश सुर्वे माघारी. सत्तावीस धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ समाप्त होते आणि 2 षटका अखेरीस 27 धावा आहेत आणि क्रिशा स्पोर्ट जावलीने या 2 षटकांमध्ये 27 धावा कुटलेल्या आहेत आणि एक गडी गमावलेला आहे आणि या 2 षटकांमध्ये महाकाली वॉरियर्सने 27 धावा खर्च करत एक गडी बाद केलेला आहे. आता बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती क्रिशा स्पोर्ट जावलीचे आयकॉन खेळाडू हर्षल खराडे गाव भिवडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती आलेले आहेत आणि षटक क्रमांक 3 साठी आलेवाडी एक्सप्रेस दत्ता बांदल क्रमांक 3चं षटक सांभाळतील. स्ट्रायकर एंडला अजिंक्य गोळे बॅटिंगसाठी तयार होतील. चांगला सूर आज गवसलाय, बॅटिंग करताना चमकदार फटके त्यांनी खेळलेले आहेत. दत्ता बांदल तयार, वेग चांगला आहे, पायांवरती असणारा बॉल, बुंद्यामध्ये टाकलेला बॉल मनगटाच्या साह्याने फ्लिक केलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु जोखमीचं ठरलं असं, त्यामुळे कुठेतरी जोखीम पहिल्यांदा टाळली, पुन्हा जोखीम घेतली आणि पुन्हा ती आता टाळलेली आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक धाव आलेली आहे. अनेक चांगल्या टुर्नामेंट दत्ता बांदल यांनी ऑलराऊंडर खेळाडूने गाजवलेले आहेत, परंतु समोर जे खेळाडू आहेत ना तितकेच ताकदवान आहेत, तोला मोलाचे आहेत. त्यांनी देखील 11 मध्ये किंबहुना प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ केलेला आहे अनेक वेळा, म्हणजे बॅटल बघण्यासारखं आहे. आता समोर हर्षल खराडे आहेत ज्यांना लेदर बॉलचाही चांगला अनुभव आहे, टेनिस बॉल क्रिकेटचाही चांगला अनुभव आहे, ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांचा चांगला खेळ झालाय. परंतु आता समोर दत्ता बांदल आलेवाडी एक्सप्रेस तयार होत आहेत. चला विनंती की आपण वेळ घेऊ नका अधिकचा. पुन्हा एकदा दत्ता बांदल तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर हर्षल खराडे भिवडी तयार. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, बॅट जोरकस फिरवली होती परंतु एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते टीम क्रिशा स्पोर्ट जावली. आणि जमेची बाजू कोणती आहे तर अजिंक्य गोळे हादगेकर हे स्ट्रायकर एंडला आलेले आहेत. बॅटिंग करताना अजिंक्य यांचा खेळ जर आपण पाहिला ना तर तब्बल 19 वरती बॅटिंग करत आहेत. हर्षल खराडे 1 वरती बॅटिंग करत आहेत. दत्ता बांदल यांनी 2 बॉल टाकलेले आहेत आणि 2 धावा खर्च केलेल्या आहेत. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. निश्चित हा फटका वाईडिश लॉंगॉनला खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव येते. या षटकामध्ये जर आतापर्यंतचा खेळ आपण पाहिला ना 3 बॉल अगदी 3 सिंगल, म्हणजे अतिशय नियंत्रित गोलंदाजी दत्ता बांदल यांनी केलेली आहे. खेळाडूंनी मोठ्या फटक्यांची जोखीम अद्यापही या 3 बॉलच्या पाठीमागे घेतली नाहीये. क्रिशा स्पोर्ट जावली हा संघ आणखीन एका चांगल्या पार्टनरशिपच्या शोधामध्ये आहे. गोलंदाज पुन्हा तयार. आपटलेला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी फलंदाजांना वेळेसाठी झगडावं लागतंय. वेळेची अचूकता ही फार महत्त्वाची आहे, जीवन असो किंवा क्रिकेट, कारण एखादी वेळ हातामधून निघून गेली ती पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे ही सांगता येत नाही. त्यामुळे क्रिकेट असो किंवा आयुष्य, वेळेची अचूकता तुम्हाला साधता आली पाहिजे. क्रिकेटमध्ये वेळेची अचूकता जर तुम्ही साधलीत ना तर तुम्ही चांगली बॅटिंग किंवा चांगली गोलंदाजी किंवा चांगलं क्षेत्ररक्षण करू शकता. हे सर्व काही गोष्टी वेळेवरती आहे. एखादी वेळ हातामधून निघून गेली ना तर तिथे तुम्हाला यश मिळेल असं नाही आणि यश मिळवण्यासाठी वाट पाहावी लागते. डाव्या एसटीच्या बाहेरचा हा बॉल आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि चातुर्याने 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. सिंगल डबल मोठे फटके येत नाहीत परंतु सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न. हा वाईट बॉल आहे पंचांनी खेळवला, त्याच्यामध्ये अतिरिक्त धावा आणखीन आपण एक ऍड करूया आणि धावसंख्येला पुढे नेऊया. धावसंख्या आहे धावफलकावरती 34 वरती 1 अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करताना क्रिशा स्पोर्ट जावली या टीमची. एका बाजूला आपण क्रिशा स्पोर्ट जावली या टीम बद्दल चर्चा केली, एका बाजूला महाकाली वॉरियर्स या संघाचं जे नाव आहे ना नामदेव दत्ता पाटणे यांच्या व्यवसायाचं नाव आहे.
महाकाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा त्यांचा व्यवसाय आहे, डेली सर्व्हिस मेढा ते मुंबई. परंतु हा फटका सरळ सीमा रेषेच्या पलीकडे गगनाच्या गाभाऱ्यातून षटकारांचं तोरण, बॉल सीमा पार, धावा येथीलचा आलाय तो षटकार. अजिंक्य गोळे यांनी हा बॉल सीमा रेषेच्या पार पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी आणि अशाच फटक्यांसाठी अजिंक्य गोळे यांची ओळख आहे. निश्चित अजिंक्य गोळे यांना 10,000 ची बोली लावत क्रिशा स्पोर्ट जावलीने आपल्या संघामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि त्याच प्रकारचा खेळ त्यांचा राहिला आहे. परंतु एका बाजूला दत्ता बांदल यांच्यावरती अद्यापही आक्रमण केलं नव्हतं, परंतु आता चढवलाय भीषण हल्ला आडव्या बॅटने, टायमिंग बेमिसाल, बॉल सीमा पार, धावा मिळतील आणखीन 6. येतोय तो षटकार. ओव्हर नंबर 3 ची सांगता केली आहे षटकाराने. या बॉलची उडान, 6चा लगान. अजिंक्य गोळे मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम लाजवाब सुरेख बॅटिंग, क्रीजच्या खोलीचा चांगला वापर करतात. एक पाय हवेत घेतला होता, म्हणजे नटराज मुद्रा फटका त्यांच्या बॅट मधून आलाय. वैयक्तिक 32 धावांवरती बॅटिंग करतायत. एका बाजूला हर्षल खराडे शांत आहेत, 2 वरती बॅटिंग करतायत. 3 षटकांच्या अखेरीस 46 धावा, 1 गडी बाद. क्रिशा स्पोर्ट जावली. आणि याच प्रकारे जर धावा येत राहिल्या तर निश्चित जो करंट नेट रन रेट जर तुम्ही पाहिला ना तर एका बाजूला 15.33 आहे, म्हणजे 76 धावा प्रोजेक्टेड स्कोर नाकारता येणार नाही. म्हणजे अपेक्षित धावा या सरासरीने जर बॅटिंग केली तर 76 धावा हा संघ बनवू शकतो. परंतु एका बाजूला याचा विचार करावा लागेल, धावसंख्येची गती कमी करावी लागेल. ओव्हर नंबर 4 साठी पर्याय निवडलाय हर्षल महामुलकर, गाव हुमगाव, ओव्हर नंबर 4 साठी. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूंना स्नेहभोजन करायचं असेल तर स्नेहभोजनाची व्यवस्था आयोजन समितीने केलेली आहे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण येऊन या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. परंतु हा फटका हर्षल खराडे यांच्या बॅट मधून सीमारेषेच्या पार, तडक कडक बेधडक षटकार. हर्षल खराडे यांचं आता आक्रमण सुरू झालंय. एका बाजूला वादळ, एका बाजूला सुनामी, असा सुरू असणारा हा झंझावात. धावसंख्या 52 धावा धावफलकावरती. हर्षल मामुलकर यांच्याकडे देखील बराचसा मोठा अनुभव आहे. 1 गाव 11च्या चांगल्या स्पर्धा त्यांनी संघासाठी खेळलेल्या आहेत आणि नेहमीच अष्टपैलू कामगिरी त्यांची चांगली राहिली आहे. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. फुलटॉस बॉल समोर खेळलाय. निश्चित बॉलची गती कमी झाली. आउटफील्ड स्लो आहे, कारण पाणी, चिखल, गवत, त्याच्यामुळे आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. बॉल तितकासा मार्गस्थ होत नाही. सीमारेषेच्या बाहेर जर तुम्ही कार्पेटचे फटके खेळले तर निश्चित ताकद तुम्हाला लावावी लागणार आहे. या बॉलच्या पाठीमागे निश्चित 2 धावा आपण अंकित करूया. 54 वरती 1. पुन्हा एकदा हर्षल मामुलकर, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला एक पाय पुढे काढत बॉल हवेत खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत, परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाहीयेत. डोळ्यांचा संयोग, शरीरावरचं नियंत्रण आणि हाताची ओंजळ, आणि या सर्व गोष्टी झेल घेताना फार महत्त्वाच्या आहेत. डोळ्यांचा संयोग जर चुकला ना तर झेल घेण्याचा अंदाज चुकतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी या अंदाजावरती अवलंबून असतात. जीवनामध्ये एखादा अंदाज चुकला तर बाकीच्या गोष्टी चुकत जातात. क्रिकेटमध्येही तसंच आहे. एखादा अंदाज चुकला ना तर निश्चित काही गोष्टी चुकतात. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये आपण अंदाजावरती अवलंबून राहतो. अंदाज ही तुमची कल्पना आहे, परंतु तुमच्याकडे जो अनुभव आहे ना. यावेळेला लॉंग ऑनला बॉल सीमारेषेच्या पलीकडे, मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका, सीमा पार आलाय तो षटकार. आणि वैभव शेठ पवार यांच्या वतीने या षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 60 धावा, 1 गडी, 62 माफ करा, आपण करेक्शन करूया, 62 धावा धावफलकावरती आहेत. आणि 4 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. आणि पुढचा टॉस आपण अनाउन्स करूया आणि दोन्ही संघ नायकांना आमंत्रित करूया टॉस साठी. इथून पुढचा सामना आपण 2 संघांमध्ये खेळवत आहोत आणि तो टॉस इथून पुढे आपण करणार आहोत. श्री फायटर विपक्ष कृष्णाई रॉकस्टार. रवी दादा दळवी आणि राहुल दादा तरडे यांच्या मालकीच्या संघांमध्ये पुढची लढत होणार आहे. आणि त्या लढतीचा टॉस
इनिंग ब्रेक मध्ये आपण करतोय, परंतु जागेवरतून ताकदीचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर, बॉल सीमारेषेच्या पार, टिपिकल हर्षल खराडे फटका षटकार. निश्चित पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये याच प्रकारची धडाकेबाज बॅटिंग त्यांनी केली होती आणि त्याचाच प्रत्यय आज रबर बॉल लीग मध्ये येतोय. हर्षल मामूलकर यांच्यावरती चढवलाय भीषण हल्ला, परंतु हर्षल मामूलकर यांना संघासाठी कमबॅक करावं लागेल. पाठी ओढलाय, बॅट मधून आवाज चांगला आलाय, क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. जिथे पहिली विकेट षटक क्रमांक 2 मध्ये टीम महाकाली वॉरियर्सला प्राप्त झाली, परंतु त्यानंतर ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त होतोय आणि 4च्या समाप्तीनंतर क्रिशा स्पोर्ट जावलीने बनवलेले आहेत 69 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आहे. अजिंक्य गोळे 33 वरती बॅटिंग करतात, 11 बॉल आतापर्यंत त्यांनी ठोकलेले आहेत 4 षटकार. एका बाजूला हर्षल खराडे यांनी 3 षटकार ठोकत 25 धावा कुटलेल्या आहेत अवघ्या 8 बॉल मध्ये. अंतिम षटक हाताळण्यासाठी आता टीम महाकाली वॉरियर्सने पर्याय निवडलाय, महाते गावचा पर्याय निवडलाय. नाव आहे जयेश दळवी. ओव्हर नंबर 5 साठी एका बाजूला दोन्ही फलंदाजांनी धमाकेदार खेळ केलाय, मोठ्या फटक्यांचा धुमाकूळ मैदानाच्या आतमध्ये घातलेला आहे, परंतु अंतिम षटकाच्या पाठीमागे दडलंय काय. पहिला बॉल, हा बॉल अंगावरती टाकलाय, टप्पा पडल्यानंतर हा बॉल प्रभावित करतोय. धावचीची संधी, परंतु बॉल एष्ट्यांचा वेध घेत नाहीये, परंतु ताळमेळ बिघडला. एका खेळाडूला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. माघारी कोण येईल तर हर्षल खराडे येतील माघारी. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक. चेक. चला पुढच्या 2 टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय, आपण टॉस साठी या. श्री फायटर्स आणि कृष्णाई रॉकस्टार या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय, कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत कक्षामध्ये तुम्ही या. आपण इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस करणार आहोत. श्री फायटर्स आणि कृष्णाई रॉकस्टार कॅप्टन चला या टॉस साठी प्लीज. धन्यवाद. ओव्हर नंबर 5 ला होते सुरुवात आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिली विकेट मिळालेली आहे आणि पहिली विकेट होती ना ती धावचीच्या स्वरूपामध्ये होती. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सागर गायकवाड मोरघर आलेले आहेत. यावेळेला हा फटका काय नजाकत आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य गोळे यांच्या बॅट मधून. धावसंख्या 75 वरती जाऊन पोहोचली आहे. अजिंक्य गोळे 12 बॉल मध्ये 38 धावांचा झुंजार वादळी खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. फटक्यांमध्ये अप्रतिम नजाकत आहे. जयेश दळवी पुन्हा एकदा हाई बॉल जागेवरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, गवतातून मार्ग काढत बॉल पर्यंत पोहोचलेत. बॉल उचललाय, टाकलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. जिथे अंतिम षटक सुरू आहे प्रयत्न हाच आहे एका बाजूला महाकाली वॉरियरचा की क्रिशा स्पोर्ट जावलीला आम्हाला कमी धावसंख्येवरती रोखायचंय, परंतु क्रिशा स्पोर्ट जावलीचा प्रयत्न हाच आहे की आम्हाला चांगल्यात चांगली धावसंख्या उभारायची आहे. शेवटचे 3 बॉल. फलंदाज पुन्हा तयार अजिंक्य गोळे. पाठीमागे ओढलेला बॉल, फटका सरळ चाललाय डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे, फ्लॅट षटकार. 6 धावा. अजिंक्य गोळे गाव हादगेगर मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम लाजवाब बॅटिंग सुरू आहे. क्लासिकल अंदाजामध्ये खेळ मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य गोळे यांनी केलाय. 14 बॉल बॅटिंग करताना 46 धावा कुटलेल्या आहेत. अवघे 4 धावा आपल्या अर्धशतकी खेळीपासून दूर आहेत. या लीग मधलं 3रं अर्धशतक हादगेगर गावाकडून येईल का. पहिलं आलं होतं वळंजवाडी गावाकडून, दुसरं आलं जवळवाडी गावाकडून, आता ती संधी आली हादगेगर गावाला. गोलंदाज तयार जयेश दळवी. आणि या वेळेला हादगेगर गावाकडून या रबर बॉल लीग मध्ये 3रं अर्धशतक आलंय. नाव आहे अजिंक्य गोळे, गाव आहे हादगेगर. एकदा जोरदार टाळ्या अजिंक्य गोळे यांच्या अप्रतिम लाजवाब सुरेख खेळीसाठी.
मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय. अजिंक्य गोळे 52 धावा, 346 चा स्ट्राइक रेट, 7 षटकार ठोकलेत. अजिंक्य गोळे यांची लाजवाब बॅटिंग, क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केलाय. पुण्याचं ग्रामीण क्रिकेट चांगलं खेळलंय. आज मैत्री ग्रुप जावलीची रबर बॉल लीग आणि याही बॉलवरती एक मोठा फटका आलाय आणि या विक्रांत दादा गावडे संघ मालक क्रिशा स्पोर्ट जावली यांच्या वतीने अजिंक्य गोळे यांच्या खेळीसाठी 1001 चा रोख धनादेश. मित्रांनो, अजिंक्य गोळे यांचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या अजिंक्य गोळे हातगेकर यांच्यासाठी. 95 धावा उभारलेल्या आहेत क्रिशा स्पोर्ट जावलीने. 96 धावांची गरज आहे महाकाली वॉरियर्स या टीमला. चला टॉस साठी विनंती करतोय श्री फायटर्स आणि कृष्णाई रॉकस्टार दोन्ही टीमना आम्ही विनंती करतोय. चला टॉस साठी या. कॅप्टन प्लीज. महत्वाचा टॉस आहे. चला अजूनही इथून पुढे 5 मॅचेस आहेत आणि त्या कारणाने आम्ही तुम्हाला वारंवार कॉल देतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या श्री फायटर्स आणि कृष्णाई रॉकस्टार. चला कॅप्टनना विनंती करतोय आम्ही टॉस साठी या. श्री फायटर्स आणि कृष्णाई रॉकस्टार दोन्ही टीमचे कॅप्टननी या टॉस साठी. कोण आहेत कॅप्टन? हे कोण आहेत? पप्पू साळुंके. चला प्लीज आलेत का? येस. आणि कृष्णाई रॉकस्टार कृष्णा ओंबळे. चला आपल्याला विनंती करतोय की टॉस साठी या. मॅच महत्वाची असेल. मॅच क्रमांक 5 असेल आजच्या दिवसामध्ये. चौथी मॅच सुरू आहे आणि काही मॅचेस आपल्याला आणखी संपवायचे आहेत. त्या कारणाने आम्ही विनंती करतो चला लवकर या टॉस साठी. कृष्णाई रॉकस्टारचे कॅप्टन आमच्या बरोबर जोडले गेलेत. श्री फायटर्स या टीमला विनंती केली जाते टॉस साठी या. कॅप्टन थोडंसं लवकर या. पीटीसी कॅमेरामॅनला विनंती करतोय कॅमेरा आमच्या दिशेने मूव्ह करा. महत्वाचा टॉस असेल. मॅच क्रमांक 5 आहे. टॉस साठी विनंती करतो. चला मैत्री ग्रुप जावली आपल्या माध्यमातून एक जण या टॉस साठी. निलेश सर टॉस. टीम कृष्णाई रॉकस्टार आणि श्री फायटर्स या 2 संघांदरम्यान आम्ही टॉस करतोय. या दादा या. चला टॉस करूया आपण. काय हरकत नाही. जेवणाची वेळ आहे. आपण टॉस करून घेऊया. कोण मागेल टॉस? टॉस कोण मागणार आहे? तर इकडे या. महत्वाचा टॉस असेल. इकडे कॅमेरा इकडे बघा. श्री फायटर्स आणि कृष्णाई रॉकस्टार. छापा हा कॉल आहे कृष्णाईकडून आणि काटा आहे. म्हणजे टॉस जिंकलाय श्री फायटर्सने. निर्णय काय असेल तुमचा? आम्ही प्रथम फलंदाजी घेऊ. फलंदाजी घेण्याचं कारण काय असेल त्याच्या पाठीमागे? सध्याच्या कंडिशनला बघितलं तर विकेट खूप स्लो झाले. पहिल्यांदा जास्त रन बोर्डवर लावून समोरच्या टीमला प्रेशरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. विकेट कॉन्क्रीटचे स्लो होण्याचा काही चान्स नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळू शकता. मैत्री ग्रुपची स्पर्धा आहे. रबर बॉल प्रीमियर लीग या हंगामातली रबर बॉलची सर्वात मोठी स्पर्धा आहे. स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा महाराष्ट्रातली एक नंबरची स्पर्धा होण्याच्या मार्गावर आहे. कारण या स्पर्धेतली जी बक्षीस आहेत खूप. आता मी स्वतः पुण्याला असतो. बाकीचे माझे मित्र आहे ज्यांच्याबरोबर मी खेळतो संदीप कदम सर यांची, हे सांगत होते की आम्हाला या स्पर्धेत खेळायला चान्स मिळेल का. तर त्यांना बोललो फक्त जावल्या अंतर्गतच स्पर्धा आहे. त्यामुळे स्पर्धेला खूप भव्य दिव्य स्वरूप आणलेलं आहे. थँक्यू. कृष्णाई रॉकस्टारकडे जाऊया. बॅटिंग करायची. किती धावा या मैदानावरती? फिल्डिंग करायची आहे तुम्हाला. म्हणजे किती धावांपर्यंत या संघाला थांबवाल? 50 ते 60 धावांपर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. मैत्री ग्रुप स्पर्धा कशी वाटते? स्पर्धा सकाळी ओपनिंग पासून अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्पर्धेला प्रेक्षकांची वाहवा येते आणि ज्या पद्धतीने आपण पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं तर अनेक प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले जात आहेत. स्पर्धेबद्दल तुमचं मत? स्पर्धा तर उत्तमच आहे. मी स्वतः ऑर्गनायझर असल्यामुळं मला माहिती आहे की किती त्रास किंवा सर्व गोष्टी आहेत. त्याच्यामुळं जास्तीत जास्त चांगली स्पर्धा करण्याचा प्रयत्न करू.
थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि टॉसमध्ये काय घडलंय तर श्री फायटर्स टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. तुम्ही कुठेही जाऊ नका. पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि जिथे मात्र निलेश मर्डेकर सर यांचा आपण आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. 96 धावांचं लक्ष इथे उभं केलेलं आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी महाकाली वॉरियर्स या टीम कडून प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि सध्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असणारे राहुल वांगडे यांनी पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. इरादे स्पष्ट आहेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. धावा मितील 4. आलाय तो पहिल्या बॉलवरती पहिला चौकार महाकाली वॉरियर्स या टीमसाठी. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे महाकाली वॉरियर्सने टॉप गिअर टाकलाय आणि पहिल्याच बॉल पासून आक्रमण केलंय. खोलवर टप्प्याचा हा बॉल. क्षेत्ररक्षक धावत जात आहेत. 2 अडवण्याचा प्रयत्न. फुटबॉल स्टाईल फसला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती दरी. याच दरीतून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी लागोपाठचा दुसरा चौकार. राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बॅटिंग 2 बॉलच्या पाठीमागे केलेली आहे. कारण धावसंख्या देखील तेवढीच मोठी आहे आणि मोठ्या धावसंख्येला उत्तर प्रत्युत्तर द्यायचं आहे तर चांगले फटके खेळावेच लागतील. सुरुवात कशी होते ना याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे महाकाली वॉरियर्सचं. अतिरिक्त उसळीचा वेगाने हाताळलेला बॉल. आता या बॉलच्या पाठीमागे हर्षल कराडे भिवडी यांनी कमबॅक केले. मनोबल वाढवणारा हा बॉल आहे. बॉल थोडासा पाठीमागे ओढला आणि त्या बॉलला अतिरिक्त उसळी प्रदान केली. आला तो डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 8. पुन्हा एकदा राहुल वांगडे पिंपरी तयार. हाय बॉल आपटलाय. बॅकफूट वरती गेलेत. पंच केलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे झेल निसटलीये. जिथे झेल निसटलीये तिथूनच मॅच रंगात येईल का? किती महत्वाचा झेल होता. अनेक सामन्यांचा जर तुम्ही आढावा घेतला ना तर सर्व सामने हेच सांगतात कॅचेस विन द मॅचेस. आणि इथे हा झेल निसटलाय. झेल होती की मॅच होती? आता या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल येणारी वेळच सांगेल. कारण झेल होता राहुल वांगडे यांचा. अलीकडचा रबर बॉल क्रिकेटचा हंगाम जर आपण 1.5 महिन्याचा पाहिला ना तर या 1.5 महिन्याच्या हंगामामध्ये 2 अर्धशतकं त्यांनी झळकवलेली आहेत. हर्षल खराडे पुन्हा तयार. यावेळेला राहुल वांगडे टिपिकल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. जब जब तूने किया है खुद के काबिलियत पर विश्वास तब तब तूने रचा है इतिहास. राहुल वांगडे टिपिकल फटका षटकार. या झेलचा उपद्रव राहुल वांगडे यांनी त्यानंतर ठोकलाय तो षटकार. म्हणजे झेल किती महत्वाचा होता. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. त्यामुळे मिळाल्या संधीचं सोनं करणं फार महत्वाचं होतं क्रिशा स्पोर्ट जावलीला. परंतु एका बाजूला पुन्हा एकदा हर्षल खराडे यांना विकेटसाठी प्रयत्न करावा लागेल. महत्वाची विकेट राहुल वांगडे. बॅकफूटचा पंच आहे. बॉलने गॅप शोधलाय. बॉल वेगाने सीमारेषा पलीकडे. लाईक कट रेस बुलेट. 4 रन. स्वराज महाबुलकर. स्वराज. मैत्री ग्रुपच्या सर्व सदस्यांना विनंती आहे कृपया कोणीही इकडे तिकडे न राहता बाउंड्रीवर उभं राहायचं आहे. लाईनमनचं काम करायचं आहे. सर्वांना विनंती आहे. जेवण झालं आहे सगळ्यांचं बऱ्यापैकी. सर्वांनी लाईनमन राहा. मॅच आहे ते खेळाडू सोडून बाकी सर्वांनी लाईनवर उभे राहा. आपल्याला 9 मॅच खेळवायच्या आहेत आज. अजून बऱ्याच मॅच बाकी आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 20 आणि त्यासाठी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण घाई करा. आपण अधिकचा वेळ घेऊ नका. तुम्ही या पहिल्या दिवशी आयोजन समितीला काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि आपण याचीच अपेक्षा खेळाडूंकडून करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता इथून पुढचं समीकरण आता बदललेलं आहे. 24 बॉलमध्ये बनवायचे आहेत 76 धावा. हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. ओव्हर नंबर 2 साठी प्रेम यादव षटक क्रमांक 2चा कारभार सांभाळतील. एक चांगले ऑलराऊंडर आहेत परंतु आज ओव्हर नंबर 2 मध्ये चांगला खेळ करावा लागेल. संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट संघाला मिळवून देतील का? परंतु स्ट्रायकर एंडला एका बाजूला बॅटिंग मध्ये
बॅटिंग करत असताना हर्षल मामूलकर, गाव हुमगाव. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. पाठीमागच्या बाजूला लॉंग स्टॉपला मॉल मार्गस्थ होतोय. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे केली जाईल प्राप्त, कारण स्ट्राईक राहुल वांगडे यांच्याकडे अधिक वेळ देणं फार महत्वाचं आहे आणि तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये हर्षल मामूलकर यांनी केलेली आहे. राहुल वांगडे यांचा खेळ कशा प्रकारचा राहील याच्यावरती भरपूर काही महाकाली वॉरियरचं अवलंबून आहे. एका बाजूला प्रेम यादव पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. वयाच्या 17व्या वर्षी गोलंदाजीच्या रनवेवरती उभे राहिलेले आहेत. वयाचे फक्त आकडे असतात, खेळ हा तुमच्या कौशल्याचा असो. हा बॉल चांगला, डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. कोणतीही मुभा या बॉलच्या पाठीमागे प्रेम यादव यांनी दिली नाहीये. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केली आहे दोन्ही फलंदाजांनी. म्हणजे कुठेतरी मोठ्या फटक्यांवरती अंकुश ठेवावे लागतील आणि प्रेशर क्रिएट करावा लागेल. दडपण येईल, त्याच वेळेस फलंदाज मोठे फटके खेळायला जातील आणि त्याच्यामध्ये एका दुसरा फटका वेळेच्या अचूकता न साधता जर खेळला तर निश्चित बॉल हवेत उभा राहू शकतो. परंतु सर्वच फटके फलंदाजांना वेळेची अचूकता साधूनच खेळावे लागतील. यावेळेला अशा बॉलला माफी दिली जाणार नाही. बॉल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे होईल फरार. रन्स मिळतील 4. हर्षल मामूलकर यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार की षटकार? हा चौकार. आता एका बाजूने हर्षल मामूलकर यांनी आक्रमण केलेले आहे. हो, आक्रमण करावंच लागेल कारण 96 धावांचं लक्ष आहे. आता दोन्ही बाजूने आग लागली आहे. 26 धावा धावफलकावरती आलेले आहेत. बिनगडी बाद ही धावसंख्या आहे. राहुल वांगडे 21 वरती बॅटिंग करतात, हर्षल मामूलकर 5 वरती. हाई बॉल त्याच दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. 9+6 धावा मिळतील 7. आणखीन एक आलाय मोठा फटका. 6 धावा षटकार. हर्षल मामूलकर यांना हा फुल टॉस बॉल बीमर होता. कमरेच्या वरती उंची असणारा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय आणि यानंतरचा बॉल असेल तो फ्री हिट. आयुष्याला लागलेली नजर जर काढायची असेल ना तर ती कष्टानेच तुम्हाला काढावी लागते आणि आता गोलंदाजांना इथून पुढे प्रामाणिक कष्ट करावेच लागतील. इथून पुढचा फ्री हिटचा बॉल आणि गोलंदाज प्रेम यादव यांना अग्निदिव्यातून जावं लागेल. प्रेम यादव युवा खेळाडू आहेत, वय वर्ष फक्त 17 आहेत, परंतु हेच अनुभवाचे चटके त्यांच्यामध्ये कडकपणा आणतील. आयुष्य असो किंवा चहा, चटके सोसल्याशिवाय कडकपणा येत नाही. हा वाईट बॉल आहे त्यामुळे फ्री हिट ही कंटिन्यू आहे. आता 21 बॉल मध्ये बनवायचे आहेत 62 धावा. हे समीकरण शिल्लक आहे. पुन्हा त्याच प्रकारचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेला गती कमी केली होती परंतु दिशा आता पाहावी लागेल. पंचांनी कळवलं की या बॉलची दिशा खराब आहे त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू. वाईट +1 अशा जोडू या 2 धावा. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि जीवनामध्ये सुखाची हिरवळ आणायची आहे तर संघर्षाचा वनवास हा तुम्हाला भोगावाच लागतो. हा संघर्ष आहे आणि या संघर्षातून तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. समीकरण झपाट्याने बदलत आहे. एक वेळ अशी होती की बॉलची संख्या कमी आणि धावा जास्त. आता या सर्व गोष्टी आता बदलू लागलेल्या आहेत. जीवनात आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा प्रेम यादव एंड बदललाय राऊंड द विकेट. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी आलाय. मोठा फटका षटकार. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू कुछ कर तो सही. हीच ती वेळ आहे काहीतरी करून दाखवायची आणि हर्षल मामूलकर यांचा आक्रमक फटका. आज मैदानाच्या आतमध्ये दणदणीत फटक्याचा दांडपट्टा राहुल वांगडे यांनी फिरवायला सुरुवात केली आहे. आणखीन एक त्याच्यापेक्षाही मोठा बॉल सीमारेषेच्या पार. सरळ मिळतील धावा आणखीन 6. एक प्रतिभावंत फटका षटकार. पिंपरी गावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. नाव राहुल वांगडे. मोठ्या मोठ्या फटक्यांची आतिषबाजी. गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण बांधलंय राहुल वांगडे यांनी. 9 बॉल मध्ये 33 धावांचा खेळ केलाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 19 आणि धावा आहेत 48. अर्धा टप्पा पूर्ण केलेला आहे.
11 बॉल मध्ये 48 आतापर्यंत बनवलेले आहेत. आता 19 बॉल 48 हवे आहेत. परंतु प्रश्न हाच आहे, धावा बनतील का की धावांचा बचाव होईल? या सर्व घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर जोडून राहा, पाहत राहा, ऐकत राहा. मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. शेवटचा बॉल आहे. प्रेम यादव थोडेसे महागडे या षटकामध्ये राहिले. सुरुवातीचे काही बॉल जर तुम्ही पाहिले ना तर त्यांचे अप्रतिम बॉल होते. सुरुवात त्यांनी षटकाची चांगली केली, परंतु मधले काही जे बॉल होते ना ते थोडेसे काही खराब होते, काही दिशाहीन होते आणि काही बॉलवरती मोठे फटके आले. शेवटचा बॉल आहे. बॅटिंग मध्ये पुन्हा एकदा राहुल वांगडे तयार. 33 धावांचा झुंजार खेळ ज्यांनी केलाय. अतुलनीय खेळ बॅटिंग मध्ये. चला अधिकचा वेळ घेऊ नका ही विनंती आहे. यावेळेला बॉल हवेत आहे. वेळेच्या चुकता नाहीये. संधीचं सोनं होईल का? परंतु झेल घेण्याचा प्रयत्न पुन्हा फसला. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. मंगेश शिर्के यांनी प्रयत्न निश्चित केला, परंतु शरीरावरचं नियंत्रण शेवटच्या क्षणाला निसटलं आणि ते घसरले. झेल निसटला, परंतु ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त होतोय. 49 धावा 0 गडी बाद. पहा हा जो झेल होता ना, मंगेश शिर्के यांनी प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणी शरीरावरचं नियंत्रण निसटलं आणि ते घसरले. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा 47. हे समीकरण आपण नव्याने मांडूया आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण घाई करा. 18 बॉल 47 धावांची गरज या सामन्यामध्ये महाकाली वॉरियर्सच्या टीमला. महाकाली वॉरियर्सने पहिल्या बॉल पासून टॉप गिअर टाकला आणि त्याच टॉप गिअर मध्ये आतापर्यंत बॅटिंग केलेली आहे, परंतु एका बाजूला कुठेतरी धावसंख्येची गती क्रिशा स्पोर्ट जावलीला कमी करावी लागेल आणि संघासाठी विकेट मिळवाव्या लागतील. ओव्हर नंबर 3 साठी आता टीमने अनुभवी शस्त्र बाहेर काढलेला आहे. बराचसा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. गाव आहे मसवे, नाव आहे मंगेश शिर्के. ओव्हर नंबर 3 साठी स्ट्रायकर एंडला राहुल वांगडे तयार. फुलटॉस, परंतु मोठ्या फटक्यामध्ये त्याचं रूपांतर करू शकले नाही. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. हर्षल मामूलकर यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. मंगेश शिर्के यांचा पहिला बॉल जर तुम्ही पाहिलात ना तर खोलवर पद्धतीचा होता. निश्चित थोड्याच वेळामध्ये आपण समालोचकांचा जो प्रेक्षणीय सामना आहे ना त्या सामन्याचं आपण टी शर्ट अनावरण करणार आहोत आणि या टी शर्ट अनावरणासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभणार आहे, समालोचन क्षेत्रातलं नवी मुंबईचं भूषण, प्रेरणादायी व्यक्तिमत्व, IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे समालोचक आदरणीय कुणाल दाते सरांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण समालोचकांची जी प्रेक्षणीय मॅच आहे त्या मॅचचं आपण टी शर्टचं अनावरण त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. त्याचबरोबर कोणी प्रेक्षक किंवा खेळाडू स्नेहभोजनाचे कोणी बाकी असेल तर आपण येऊन स्नेहभोजन करू शकता, त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. यावेळेला जागेवरतून बॉल फेकून दिलाय ताकदीच्या जोरावरती. सरळ 6 धावेंसाठी हर्षल मामूलकर यांचं आक्रमण. बॉल सीमा पार आलाय तो षटकार. 56 धावा धावफलकावरती. ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केलेली आहे या दोन खेळाडूंनी. एका बाजूला मंगेश शिर्के आज अनुभव कृतीमध्ये आणतील का? राऊंड द विकेट विथ द अँगल बॉल हाताळत आहेत. आता समोर हर्षल मामूलकर तयार होतील. 15 बॉल मध्ये अजूनही 40 धावांची गरज आहे. एका बाजूला राहुल वांगडे 34 वरती तर हर्षल मामूलकर 17 वरती बॅटिंग करतायत. आतापर्यंत मंगेश शिर्के यांनी टाकलेले बॉल आहेत. 3 धावा खर्च केल्या, तब्बल 6. यावेळेला जागेवरतून बॉल फिरवलाय आणि पाठवलाय डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आणखीन एक मोठा फटका येतोय तो षटकार. या बॉलची उडान 6चा लगान हर्षल मामूलकर यांनी वसूल केलाय. आज मैदानाच्या आतमध्ये हर्षल मामूलकर आणि राहुल वांगडे यांनी मोठ्या फटक्यांचा धुडगूस धुमाकूळ घातलाय. बॅटिंग मध्ये धिंगाणा केलाय मैदानाच्या आतमध्ये. मंगेश शिर्के पुन्हा तयार.
मंगेश शिर्के यांचा अंगावरती येणारा बॉल आहे, एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? मंगेश शिर्के स्वतः धावलेले आहेत. बॅकअपसाठी कोणते खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडला येतील, परंतु स्ट्रायकर एंडला फेक केली. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण झालेल्या आहेत. 13 बॉल 32 ची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये, बरंचसं काही या सामन्यामध्ये शिल्लक आहे. जिथून कॅच सुटली तिथूनच मॅच रंगात आली असं म्हणायला काय हरकत नाही, कारण एक्स्ट्रा कव्हरला राहुल वांगडे यांचा साधा सोपा झेल निसटला आणि त्यानंतर राहुल वांगडे यांनी आग ओकणारी बॅटिंग केली आहे. मंगेश शिर्के पुन्हा तयार होतील. जो आज खेळणार तो गाजणार. मंगेश शिर्के संघाला पहिली विकेट मिळवून देणार का? बैठक फटका, गुडगा टेकवलाय, एक पाय पुढे काढलाय, परंतु आता पकडलाय झेल. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक पहिला टीम महाकाली वॉरियर्सला. हर्षल मामूलकर येथे माघारी. अनेक चांगला झेल हर्षल खराडे आणि टीमला आणि संघाला पहिलं सुयश मिळवून देण्यामध्ये एक चांगले योगदान दिलेलं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी राहुल धनावडे, जे मोहाटचे आहेत, बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती आलेले आहेत. परंतु हर्षल मामूलकर यांनी संघाला ज्या धाबा हव्या होत्या त्या कुठून दिलेल्या आहेत. म्हणजे आपलं काम त्यांनी केलेलं आहे. आता बाकीचं काम बाकीच्या खेळाडूंचं आहे. परंतु मंगेश शिर्के यांचंही कौतुक करावं लागेल. संघाला पहिली विकेट त्यांनी मिळवून दिली आणि हर्षल मामूलकर त्यांना माघारी पाठवण्यामध्ये यश आलं. परंतु ओव्हर नंबर 4 मध्ये जो पर्याय निवडलेला आहे क्रिशा स्पोर्ट जावलीने, तो पर्याय आहे मोरघर गावचा. नाव आहे सागर गायकवाड. ऑलराऊंडर आहेत, परंतु आज गोलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल. जी भेदकता आहे ती भेदकता आज अंमलात आणावी लागेल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, अनुभवातून टाकलेला बॉल आहे, आलाय तो डॉट. द्विधा मनस्थितीमध्ये अडकले होते राहुल वांगडे की उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आहे, नकारात्मक असू शकतो, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिला या अपीलसाठी आणि पहिला बॉल डॉट टाकलाय सागर गायकवाड यांनी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल समोर सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी आणखीन एक लाजवाब फटका. राहुल वांगडे यांच्या बॅट मधून या फटक्याची ललकारी, विजेसारखी लखलखणारी बॅटिंग राहुल वांगडे यांची. राहुल वांगडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. पाऊस थांबलाय परंतु धावा थांबायला तयार नाहीयेत. आता बॉल ओला केलाय. एक वेगळी स्ट्रॅटर्जी प्रयत्न क्रिशा स्पोर्ट जावलीला करावा लागेल. फुलटॉस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक 2 वेगाने, परंतु बॉल निर्जनसही टप्पा घेतोय. 2 धावा. निश्चित संधी मिळतीये, परंतु संधी जिथे मिळते तिथे क्षेत्ररक्षकच नाहीयेत. म्हणजे क्षेत्ररक्षक अगदी बिखुरलेला आहे, फैलावलेला आहे, सीमारेषे लगत आहेत आणि जो फटका होता तो 30 यार्ड वर्तुळातला फटका होता, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळामध्ये नाहीयेत. धावसंख्या 72 वरती 1. राहुल वांगडे 42 वरती बॅटिंग करतायत आणि बॉल फक्त फेस केलेले आहेत 15. बॅकफुटचा पंच आहे. बॉल गॅप शोधेल का? फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 44 धावा वैयक्तिक बॅटिंग करताना राहुल वांगडे यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत. या षटकामध्ये आता फक्त काहीच बॉल शिल्लक राहिलेले आहेत. फक्त एकच बॉल शिल्लक राहिलाय. 74 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आहे या सामन्याची. 96 धावांचा करायचा आहे पाठलाग. यावेळेला बॅकफुटचा पंच, एक्स्ट्रा कव्हरला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी राहुल वांगडे यांची वादळी सुनामी खेळी. वैयक्तिक 48 धावांवरती मजल मारली आहे आणि इथून पुढे आता हव्या आहेत धावा. 6 बॉल
18ची आहे गरज. 17 बॉल मध्ये 48 धावांचा झुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय राहुल वांगडे आणि त्यांच्या सोबतीला आहेत राहुल धनावडे. आता अंतिम षटक क्रीडा स्पोर्ट जावलीने टीम मीटिंग बोलवलेली आहे. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. परंतु या मॅचचं स्वरूप बदलेल का आणि क्रीडा स्पोर्ट जावलीकडे हा सामना झुकेल का? 6 बॉल 18ची गरज आहे. गोलंदाज अजिंक्य गोळे ज्यांनी बॅटिंग चांगली केली. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात ना त्या दिवशी खेळ तुमचा चांगला होतो. आणि बॅटिंगमध्ये ज्यांनी चमकदार कामगिरी दाखवली होती ना अजिंक्य गोळे यांनाच गोलंदाजीच्या रनवेवरती आणलेलं आहे. कारण आज बॅटिंग करताना त्यांनी चांगली बॅटिंग केली, परंतु गोलंदाजी कशा प्रकारची करतील? 6 बॉल 18ची आहे गरज. दर्द सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो दोस्तों कोई संघर्ष करके निखर जाता है. संघर्ष. 6 बॉल 18चा आहे. अजिंक्य गोळे त्यांचा पहिला बॉल, 1 सिंगल धाव. इथे आपलं काम पूर्ण केलेलं आहे. 1 धाव काढून स्ट्राइक राहुल वांगडे यांच्याकडे दिलेला आहे. 5 बॉल 17ची गरज. 5 बॉल 17. क्रीडा स्पोर्ट जावली की महाकाली वॉरियर्स असं रंगलेलं तुंबळ युद्ध. राहुल वांगडे यांना अर्धशतकी खेळीसाठी फक्त 2 धावा हव्या आहेत आणि रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये 4थं अर्धशतक पिंपरी गावाकडून येणार का याची उत्कंठा सर्वांना. आणि हा बॉल हवेत आहे. झेल जर झाला तर अर्धशतक पूर्ण होणार नाही. आणि व्हॉट अ कॅच. अजिंक्य गोळे यांनी कॅचही पकडलाय आणि मॅचही पकडली आहे. आणि राहुल वांगडे यांना दिलाय परतीचा इशारा. आता जी कॅच पकडली आहे तिथूनच मॅच रंगात येईल का? कारण समीकरण आता बदललेलं आहे. राहुल वांगडे माघारी आलेत आणि आता बॉल शिल्लक आहेत फक्त 4 आणि धावा बनवायच्या आहेत 17. अठ्ठेचाळीस धावांचा झुंजार खेळ राहुल वांगडे यांच्या बॅट मधून आलाय. मित्रांनो, राहुल वांगडे यांचा खेळ आवडला असेल ना तर एक खेळाडू म्हणून एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या झुंजार खेळीसाठी. प्रत्युत्तर त्यांनी चांगलं दिलंय. मॅच संघाला बनवून दिली आहे, परंतु 4-17चं समीकरण असताना मैदानाच्या आतमध्ये महाकाली वॉरियर्सने पर्याय निवडलाय. महाते गावचा नाव आहे जयेश दळवी. 4 बॉल 17चं हे समीकरण. कोणता संघ मारेल बाजी? हृदयाची धडधड ही वाढत चालली आहे. सामना निर्णायक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 4-17ची गरज. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलाय तो डॉट. आता 3 बॉल 17ची गरज. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आणि या वेळेला बॉल हवेत खेळलाय. मॅच जिवंत ठेवणारा षटकार आलाय. आता येणारे 2 बॉल बनवायचे आहेत 11 धावा. मॅच जिवंत ठेवणारा षटकार इथे ठोकलाय. बॅट्समन आहेत जयेश दळवी. गाव आहे महाते. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना तब वो खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि त्याच जुनूनने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ खेळताना 11 बॉल 2 बॉल 11ची गरज. 11 धावा 2 बॉल. आडव्या बॅटने आणि जी उत्कंठा या सामन्यामध्ये वाढली होती. 1 बॉल 10ची गरज. आता महाकाली वॉरियर्सला या सामन्यामध्ये आता नशीबवादी व्हावं लागेल. आतापर्यंत हा संघ प्रयत्नवादी होता आणि अखेरकार संघ मालक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते. सुनील भाऊ गोळे यांनी शेवटचा मोकळा श्वास घेतला आणि इथे हा सामना जिंकलाय क्रीडा स्पोर्ट जावलीने. परंतु महाकाली वॉरियरच्या संघर्षाला आमचा सलाम आहे. तुम्ही देखील अप्रतिम खेळ केलात.
शेवटच्या काही बॉलमध्ये प्रयत्न थोडेसे कमी पडले, परंतु सामना तुम्ही अप्रतिम खेळलात, त्यासाठी तुमच्या संघर्षाला आमचा सलाम आहे. एका टीमने सामना जिंकला, परंतु एका टीमने मन जिंकली आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी आपण देऊया शुभेच्छा. आणि सामनावीराचा पुरस्कार आहे ज्यांनी बॅटिंग करताना तब्बल 59 धावा अवघ्या 16 बॉलमध्ये ठोकल्या आणि या रबर बॉल लीग मध्ये तिसरं अर्धशतक ठोकलं. अजिंक्य गोळे हादगेकर यांना आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. त्याचबरोबर आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि जे जेवणाचे पात्र आहेत ते आलेले आहेत. ज्या खेळाडूंना ज्या प्रेक्षकांना जेवण करायचं आहे त्यांनी जेवण करून घ्यावी.